श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा चहा नाश्ता झालेला आहे आणि आज पाऊस पण जरा उघडलेला आहे, पण पाणी नाहीये पहा आमच्या इकडे. त्याच्यामुळे काल टिपाड भरून ठेवलं होतं, त्याच्यामधल्याच आंघोळ्या वगैरे चालू आहेत पहा. काल टिपाड भरून ठेवलं होतं पहा, पाणी आलं तेव्हा, पण पाणी पण पहा कसं थोडं थोडंसं गडूळ गडूळ दिसते, पण आता पर्याय नाहीये. आंघोळ्यांसाठी हेच पाणी वापरते पहा मी. रात्री भांडे पण घासले नाही, त्यामुळे भांडे पण खरकटेच पहा रात्रीचे. आता पाणी कधी येते आज सांगता येत नाहीये, त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी वापरते. आता आंघोळ्या तर झाल्यात, आता स्वयंपाक वगैरे पटकन करून घेते, कारण की आज पाऊस उघडलाय म्हटल्यावरती पोरांची शाळा वगैरे आज. पाण्याची वाट पाहून काही फायदा नाहीये, कारण की पाणी कधी येईन सांगता येत नाही. त्यामुळे म्हटलं आपला पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. तर आज छान खीर वगैरे बनवली होती, तांदळाची खीर बनवली होती. बरेच दिवस झाले खीर वगैरे काही बनवली नव्हती. आणि आम्हाला दुपारी जेवणासाठी शेवग्याच्या शेंगा बनवल्या होत्या. तर भाजी थोडीच बनवली होती, कारण की मुलांना डब्यांना सुकी भाजी द्यावी लागते, त्यामुळे पातळ भाजी थोडीच बनवते, म्हणजे मग ती दिवसभरात संपून जाते. तर मुलांच्या डब्यासाठी छान चवळीची उसळ वगैरे बनवली होती. पातळ भाजी काही डब्याला देता येत नाही, आणि छान चपाती वगैरे बनवली होती. तर डब्बा वगैरे केला, मुलांचं सर्व आवरून वगैरे दिला आणि त्यांना खाली सोडण्यासाठी पार्किंगला वगैरे गेले. तर त्यांना सोडायला खाली आले तर लगेच पाऊस चालू झाला. सकाळी ऊन पडलं होतं, म्हटलं आज काही पाऊस वगैरे येणार नाही, पण खाली सोडवायला गेले आणि लगेच पाऊस वगैरे आला. संध्याकाळी मुलं शाळेतनं घरी आले तर म्हटलं त्यांना जरा चहा बिस्किट वगैरे बनवून द्यावा, कारण की आज शनिवार होता, त्यामुळे आज मुलांची शाळा लवकर सुटली. त्याच्यामुळे म्हटलं दुपारी 4 वाजता आल्यानंतर त्यांना जरा चहा वगैरे करून दिला. चहा बिस्किट खाल्ले की मग संध्याकाळी जेवणापर्यंत जरा त्यांना दम निघणार नाही, तर मग भुका वगैरे लागल्या की सारखे मग मागं करत असत. त्याच्यामुळे त्यांना चहा वगैरे बनवून दिला आणि चहा नाश्ता वगैरे त्यांनी केला. तर पिलू शाळेतनं आल्या अभ्यास वगैरे काही तर नसतोय, लगेच आल्या त्याचा बॉल आणि त्याचं खेळणं वगैरे चालू होते. नंतर संध्याकाळी आज पिल्लूचा कराटे क्लासही आहे, म्हटलं संध्याकाळी त्याला कराटे क्लासला वगैरे सोडून यावं आणि आले की येताना जरा भाजी वगैरे घेऊन यावं, कारण की मध्ये 1-2 दिवस पाऊस होता, त्याच्यामुळे भाजी वगैरे काही आणायला गेले नव्हते. म्हटलं आज जाऊन जरा 1-2 भाज्या वगैरे घेऊन याव्यात.